श्री क्षेत्र बिरोबा मिसाळे बिरोबा याच्या वाटेवर मी आहे. मला काय वाटतंय की राजकारणी असतील आणि म्हणजे सगळे गावातील नेते मंडळी असतील, त्यांना मला यूट्यूब किंवा व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की तुम्ही लोकांचं भलं करू नका, देवाचं तरी भलं करा. देवाला जाणारं जे रस्ते आहेत ते फक्त भाविकांना गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्या. अहो, प्रत्येक देवाचा रस्ता मी बघतोय असं माझ्या डोक्यात भिनलंय. कारण रस्ता पाहिजेत लोकांना, काय पाहिजे तिथं मी दररोज होतोय. लोकांची इतकी हालत आहे. माझं रान आहे थोडंसं किती बरी पण इथं लई वाईट अवस्था आहे. कारण इथं येणारे जाणारे लोक काय करतात, पावसाळ्यात तर जर घाटात झाल्या जत्रा येते बरं, आणि त्या जत्रेला येणाऱ्या लोकांची इतकी गैरसोय होती. वर्षातनं एकदाच यायचं पण इतका मनस्ताप त्यांना सहन करावा लागतो. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून एक म्हणजे एक संकल्पना आखली. त्या संकल्पनेत इंस्टावरनं बी आपलं व्हायरल चालू आहे, यूट्यूबवरनं चालू आहे आणि फेसबुकला बी आपण लाईव्ह असतो. बघतो आपण तर केलाय निश्चय, पण मी काय म्हणतो सुट्टी नाही. कारण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा हे रस्ता बघतो, तुम्हाला रस्ताच दावतो. रस्ता आम्ही नीट केला हे रस्ता, केला रस्ता. पंचायत काय नुसतं खायला चालू काय, जिल्हा परिषद असेल, पंचायत म्हणजे ग्रामपंचायत असेल, काय लोक नुसतं तिथं कशाला बसले, नुसते पदावर बसलेत काय. तुम्ही फक्त एकटा निश्चय करा, कारण निश्चय लय महत्त्वाचा आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे एक संतांची भूमी. आणि शिवाजी महाराज, मला तर एक लय चिड आहे. शिवाजी महाराजांनी तुम्हाला काय शिकवलं, शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगतो, एवढंच मी या यूट्यूब किंवा मीडियाच्या माध्यमातून सांगतो. आपल्या हिंदू देवांची जर अशी अवस्था असेल, नाही कुठं धर्माचा, मला धर्माच्या काय बोलायचं नाही, फक्त जर अशी अवस्था असेल तर काय उपयोग आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे रस्तं. आम्हाला काय वाटतंय, इकडं पुढच्या लोकांना रस्ता नको, आणि एवढा इथं देवापर्यंत रस्ता कंटिन्यू क्लिअर झाला ना, माझं काय मत आहे, टाका डांबरीकरण. जनतेचाच पैसा आहे ना, देवासाठी खर्च झाला पाहिजे. आम्ही देऊ काय आमच्या फंडातून, म्हणजे गरिबांच्या शेतकऱ्यांच्या फंडातून आम्ही काहीतरी देऊ. मग तुम्ही प्रश्न मार्गी लावा, प्रश्न कुठेतरी मार्गी लागला पाहिजे. ए बा भगत भाऊ आलेत, मला काय वाटतंय की प्रश्नाला कुठेतरी उत्तर मिळलं पाहिजे. नाहीतर एखादा म्हणून यूट्यूब करतोय, माझ्या यूट्यूबमध्ये सत्यता असते. मी आज इथं देवापाशी आलो म्हणजे स्वतः आपलं इथंच वर राहणं आहे, एक अर्धा एकर आहे, धावतो मी यूट्यूबच्या माध्यमातून. पण देवाचं झालं पाहिजेत, काम झालं पाहिजेत. देव सगळ्याचाच देव आहे, काय कोणाचा देव नाही, कोणाचा एकट्याचा देव नाही. फक्त कामं झाली का नाही बरं वाटतंय. मला वाटतं मी इतके दिवस झाले येतोय, कवा बी कुलूपच लावलेलं होतं. मला आता देवाच्या पायापर्यंत मी जाणार आहे, त्यामुळे मला इतका आनंद झाला आहे. येतोय मी, आलोय मी, कारण मला देवाचं म्हणजे आहे, देव आहे, मानणाऱ्याला देव आहे. कारण देव असला तरी इथं ठेवा, देवाची तुम्ही श्रद्धा करा, श्रद्धा आहे, श्रद्धा भावना ठेवा. आणि यूट्यूबवर अरविंद गावडेवर जा. संकल्पना, आपण संकल्पना आखली हो. युवा पोरं जी आहेत इंस्टाग्रामवरली पोरं सुधारणार. आपले इंस्टाग्रामवर रील चांगले असतात आणि काहीतरी घेण्यासारखं असतं. पोरं सुधारणार म्हणलं की सुधारणार, हे आपला शब्द आहे. आणि मी कालच व्हॉट्सअपला मेसेज सोडला आहे की शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा.
म्हणून शब्द जपून वापरा, कोणाला बोलताना नीट बोला, एखाद्याचं मन दुखलं असं काय वागू नका. आणि हे पहा, मी लय भोगलो. मला एकमेकाला सांगितलं की जी गरीब असेल त्याच्यासाठी अरविंद गावडे उभा आहे, तुझं काय काम आहे बोल. माझ्याकडे जेवढी माझी आर्थिक सहाय्यता किंवा आर्थिक माझी मदत जेवढी आहे तेवढी मी तुम्हाला करू शकतो. पण ही आर्थिक मदत घेऊन तुम्ही कुठंतरी, मी सगळा परिचय घेऊनच त्या आर्थिक मदतीला सहकार्य करत असतो. मित्रांनो, व्हिडिओ करायचा मुद्दा एकच की मी आज करीन, उद्या करीन, परवा करीन असं वाढत चाललं होतं. पण आता बरं वाटतंय, घडकाट वाटतंय. पण पावसाळ्यात हिथं आम्हाला नको होतं रानात यायला. वाटतं रानाची गाव पावसाळ्यात. रान ऐकणार म्हणजे नाही आम्ही माणसं, पण लय बिकट अवस्था आहे हो. पूर आला म्हणजे वाहूनच जाते, काहीच होते. फक्त लोकांनी बी जरासं अतिक्रमण केलेलं आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण हिकडं ना रस्ता नका का व्हायना, पण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून रस्तं देवाचं, गावाचं आणि भावाचं खाऊ नये मी म्हणतो का नाही, पण रस्तं झालं पाहिजे. धन्यवाद. लय वेळ घेत नाही. धन्यवाद.